येलूर जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ हर्षदा राहुल महाडिक वैनी या निवडणूक लढवत आहेत. खरं तर महाडिक घराण्याचा राजकारणाशी किती जवळचा संबंध आहे हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही. आणि त्यात आपल्या हर्षदा वैनी ज्या आहेत तर त्यांची जवळीक जी आहे तर ती समाजकारणाची जरा जास्त आहे. म्हणजे महिलांसाठी तर ते अहोरात्र काम करत असतात. म्हणजे महिलांचे विविध प्रश्न असू देत, महिलांच्या अडचणी असू देत, महिलांसाठी काही विविध उपाययोजना असू देत, महिलांसाठी काही खास कार्यक्रम असू देत, याचं आयोजन त्या करत असतातच. मग अशा वेळेला समाजकारणामधून राजकारणाकडे त्यांचा प्रवास कशा पद्धतीने वळला हे जाणून घेण्यासाठी आज आपण सौ हर्षदा राहुल महाडिक वैनींना पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या हर्षदा वैनी व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका तर आहेतच, पण त्यासोबत वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या डिरेक्टर सुद्धा आहे. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार वैनी, पॉडकास्टमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपला जो जीवन प्रवास आहे तर तो नेमका कसा आहे आणि तुमची वैयक्तिक ओळख सुद्धा आम्हाला करून द्या. मी हर्षदा राहुल महाडिक. मी बीड जिल्ह्यातली आहे. माजलगाव तालुक्यात माझं गाव आहे. मी शिकायला प्रभरा कन्या मंदिरात होते नगरला. गर्ल्स स्कूलमध्ये होते. माझं पूर्ण शिक्षण गर्ल्स स्कूलमध्ये झालेलं आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की माझ्या घरी राजकारण हे जवळून पाहिलं गेलंय माझ्याकडून. आजोबा आमदार होते, आई वडीलही राजकारणात, माझे काकाही राजकारणात. आई माझी 2 टर्म ZP मेंबर राहिलेली आहे. वडील माझे त्यांनी सभापती पद भूषवलं आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर राजकारण अगदीच त्या वयात पूर्णपणे समजत होतं असंही नव्हतं. पण पाहण्यात आलं की आपल्याकडे आपल्या घरी जे येतात त्यांच्या समस्या कशा सोडवल्या जातात